नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 6 सेमेस्टरचा सिलेबस के स्कीमचा हा 6 सेमेस्टरचा जो सिलेबस आहे हे तुमचं शेवटचं सेमेस्टर असणार आहे तुम्हाला डिप्लोमा कंप्लीट करण्यापूर्वीचं. हे आहे 6 सेमेस्टर. आता 6 सेमेस्टरमध्ये जो आहे पहिला सब्जेक्ट तो आहे मॅनेजमेंट हा सगळ्या ब्रँचेस साठी सारखाच सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये फायनल एक्झाम जी असणार आहे 70 मार्क्सची ती ऑनलाईन MCQ टाईपमध्ये असणार आहे. इंटरनल एक्झाम जी असणार ती 30 मार्क्सची. त्याच्यानंतर सेल्फ लर्निंग असेसमेंट 25 मार्क्सचा, असं 125चा हा सब्जेक्ट आहे मॅनेजमेंट. याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकतात. त्यानंतर दुसरा जो आहे तो डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स हा एक सब्जेक्ट आहे. हा असणार आहे तुमचा 175 मार्क्सचा. सगळ्यात जास्त वेटेज असलेला हा सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये थिअरी आहे, प्रॅक्टिकल आहे आणि SLA आहे. असा हा एकच सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये या तिन्ही गोष्टी आहेत, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स. त्याच्यानंतर तिसरा जो सब्जेक्ट आहे तो इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल. तर हा जो आहे सब्जेक्ट याच्यामध्ये तुमची 70 मार्क्सची एक्झाम असणार आहे. डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स सारखीच थिअरी एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त तुम्हाला फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकलचं आहे, त्याच्यामध्ये समेटिव्ह असेसमेंट नाही. असा 150 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स हा एक सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला 70 मार्काची थिअरी आहे. असे तुमचे हे 4 सब्जेक्ट आहेत, लक्षात घ्या. फक्त हे मॅनेजमेंटचा पेपर जो आहे तो MCQ ऑनलाईन असणार आहे. बाकी हे 3 सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला थिअरीचे द्यायचे आहे. त्यानंतर पुढचा जो आहे 3D मॉडेलिंग अँड ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रॅक्टिकलच आहे 50 मार्काचं. आता 6 सेमेस्टरला सगळ्यात मोठा वाटा जो असतो तो कॅपस्टोन प्रोजेक्टचा. कॅपस्टोन प्रोजेक्ट जो आहे तो मला सेमेस्टरच्या सुरुवातीपासूनच त्याच्यासाठी रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम जे आहेत ते शोधून ठेवायचे आणि कॅपस्टोन प्रोजेक्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे, कारण त्याला 150 मार्क्स लक्षात घ्या आणि हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड होणार असतो. डिप्लोमाचा कॅपस्टोन प्रोजेक्ट हा तुम्हाला नंतर पण खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर इलेक्टिव्हमध्ये 3 सब्जेक्ट आहेत, कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम, अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस अँड एनर्जी मॅनेजमेंट अँड कोल्ड चेन मॅनेजमेंट. असे 3 इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स आहेत. तर 3पैकी एक कुठला तरी तुम्हाला निवडायचा असतो. तो निवडताना तुम्हाला तुमचं नॉलेज जे आहे, तुमच्या ब्रँचचं नॉलेज जे आहे, 3 वर्षात तुम्ही जे काही शिकलेले आहे तर ते सगळं तुम्हाला इथे उपयोगात येणार आहे आणि कॅपस्टोन प्रोजेक्टमध्ये पण तुम्हाला ते उपयोगात येणार आहे. हे लक्षात ठेवा की जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही 5व्या सेमेस्टरपर्यंत शिकलेले आहात तर ते तुम्हाला कॅपस्टोन प्रोजेक्टमध्ये यूज करायचं आहे. असं तुमचं 950 मार्क्सचं 6 सेमेस्टर आहे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल थिअरी जी आहे ती 500 मार्क्सची आहे. एक्सटर्नल थिअरी जी आहे, बोर्डाची परीक्षा द्यायची, ती तुम्हाला 350 मार्क्सची द्यायची आहे. 150 मार्क्स हे इंटरनल एक्झामच्या होतात, युनिट टेस्ट त्याचे असणार आहे. SLAचे मार्क्स, प्रॅक्टिकलचे मार्क्स असे मिळून तुमचं 950 मार्क्सचं हे 6 सेमेस्टर असणार आहे. तर जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी तुम्ही चांगला फोकस या सेमेस्टरला करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.